काय रे अबीर, काय झालं? आजोबा, आपल्या घराला काय गळती लागली असते का हो? का रे? अहो बाळ कुठे डायरेक्ट माझ्या मांडीवर पडला असतो की हो. अच्छा, अरे पण मग बरंच झालं की. पण मी काय म्हणतो अबीर, फक्त बॉल सोबत कसं खेळणार? तुला बॅट पण लागणार ना. आता बघूत, कोणीतरी बॅट पण टाकतं का ते? अय्यो, ते बॅट वरून टाकायचं नसतात बघा. त्यांनी मला दिली बघा बॅट. आजोबा, हे तुम्ही आणलं ना माझ्यासाठी? आणि ह्या बाळ पण तुम्ही इथं टाकलं ना? थँक्यू आजोबा. आई, आई पाहिलंस का ग? मी एवढे दिवस झाले तुला बोलत होतो, बॅट बॉल दे, बॅट बॉल दे, बॅट बॉल दे. पण तू तर नेहमी तर सांगत राहिलीस, पुढच्या वाढदिवसाला देते, पुढच्या वाढदिवसाला देते, पुढच्या वाढदिवसाला देते. पण शेवटी मला आजोबांनी एक गिफ्ट दिलंच ना. बाबा, कशाला बिघडवताय त्याला? जाऊ द्या ना, नका त्या जुन्या आठवणी काढू, जास्त त्रास होईल. काढत नाही ग, येतात त्या आपोआप. एक सांगू, माझी खूप इच्छा होती की सारंगना आपलं घर, आपली कंपनी सगळ्याची धुरा सांभाळावी. पण त्याची अवस्था बघ ना काय झाली आहे. कशातच लक्ष लागत नाही त्याचं. जुन्या जुन्या आठवणींमध्ये रमलाय बिचारा. ती सावली गेली घर सोडून, पण सारंगने बरोबर तिच्यासारखी दिसणारी एक पोरगी घरात आणून ठेवली. केवळ सारंगसाठी आणि तुझ्यासाठी मी तिला घरात ठेवली आहे, नाहीतर नसतं ठेवलं. आई, माझ्यासाठी का ठेवलं तुम्ही तिला? अमृता, असं काय करतेस तू? तू विसरलीस बाळा, तुझं बाळ गेल्यानंतर तुझी काय अवस्था झाली होती. मानसिक संतुलन बिघडलं होतं तुझं. तुला कसलंच भान नव्हतं. सारंगने रस्त्यावरून हे बाळ आणलं, तू तिला उराशी घेतलंस आणि तुला वाटलं ते तुझंच बाळ आहे. आणि तू एवढ्या मोठ्या भयानक धक्क्यातून सावरलीस. मी खरं सांगू का, या पोरीनंच तुला नवीन आयुष्य दिलंय. म्हणून केवळ मी तिला माझ्या घरात ठेवून घेतलंय, बाकी काही नाही. कधी कधी असं वाटतं मी उगाच बरी झाले. मला खरं सांगू का, त्या वेडेपणात जास्त सुख होतं. तेव्हा किमान माझ्याकडे माझं बाळ असल्याचा भास तरी होता. आताचं वास्तव पचवणं जास्त अवघड आहे. राज, राज, हे बघ राज, माझ्यासोबत अबोला धरून काहीच साध्य होणार नाहीये. आपण आपापसात भांडून कसं चालेल? हा, हे बघ, आपण दोघांनी ना शांत डोकं ठेवून काम केलं पाहिजे इथून पुढे. ओके? अगं मी तर बैल आहे ना. हा बैल मगाशी हेच सांगत होता की पेशन्स ठेव. नाही, बैलाचं ऐकलं नाहीस तू. तावातावानी भांडलीस माझ्याशी आणि आता याच बैलाला सांगतेस शांत राहा म्हणून. कमाल आहे. हे बघ, आपल्या नवऱ्याला जर कोणी सतत खालून पाडून बोलत असेल तर मग मला राग नाही का येणार? हा, आई आणि सारंग नेहमी तुला डाऊन फील करून देतात, तुझं इन्सल्ट करतात. मग त्यांच्यावरचा सगळा राग तुझ्यावर निघतो नेहमी. हे बघ, ठीक आहे,
इथून पुढे मी जरा घेईन काळजी. पण हे बघ, आपण असं भांडण कंटिन्यू नाही ठेवू शकत. अशाने आपण या घरातून आणि कंपनीतून सारंगला कायमचं आऊट कसं करणार, त्याला हकलवण्याचा आपला प्लॅन कसा सक्सेसफुल होणार. इथून पुढे मी काळजी घेईन. ओके, डोंट वरी. राजकुमार, हां हां आई. आजोबा, या एवढ्याच्या पुस्तकातून एवढं सगळं कसं असतं? म्हणजे लोकांचे भविष्य, पाऊस कधी पडणार, सण कधी येणार, हे सगळं तुम्हाला याच्यातूनच शिकायला भेटतं का हो? हा? अरे वांग्य, अरे हे नुसतं पुस्तक नाहीये, हे एक शास्त्र आहे. ग्रहांची स्थिती आणि उत्तम गणित मांडलं की सगळं समोर स्पष्ट दिसतं. म्हणजे माझं पण भविष्य स्पष्ट दिसणार का हो? हो, बघ सांगा बरं, आता मी क्रिकेटमध्ये किती रन काढणार ते? सांगतो थांबा. ते नंतर कितवी? सांगा, पण त्याआधी दूध पी. हे घे. आणि काय काय चालू आहे आजोबा नातवाचं? बाबा, तुम्ही याला पंचांग वगैरे शिकवताय की काय? नाही ग बाई, त्याला जर पंचांग शिकवलं ना तो माझ्या पोटावर पाय देईल. हा, चांगलाच हुशार आहे गडी, अगदी त्याच्या बापा. हा, तर मी काय म्हणत होतो, आबिरच्या शाळेचं बघायला लागेल. दिवस वाया घालवून नाही चालणार. मलाही तेच वाटत होतं बाबा, त्याचं लवकरात लवकर ऍडमिशन झालं पाहिजे. पण बाबा, आम्ही ना रतनच्या भीतीने बेळगावातून घाईघाईत निघालो, म्हणून अबीरचं लिव्हिंग सर्टिफिकेट आणायचंच राहून गेलं. आता त्याशिवाय शाळेत ऍडमिशन नाही होणार ना? एवढंच असतं ना, मग आपण जाऊत ना एक दिवस बेळगावला. अबीर, आता बेळगावला नाही जाता येणार. अम्मा आजीने फोन करून बजावलंय मला की दोघांपैकी कोणीही बेळगावच्या आसपास फिरकायचं सुद्धा नाही. तो रतन आहे ना, तो अजूनही आपली चौकशी करतोय. त्याने आपल्याला पाहिलं तर आपल्याला पुन्हा नाही सोडणार तो. अगं आई, माझ्याकडे एक सॉलिड आयडिया असते बघ. आपण एक काम करू, आपण ओवीच्या बाबांना घेऊन जाऊ. त्या रतननी जर बघितलं ना, तो लांबूनच पळत असू ते असं. हा, एकदम स्ट्रॉंग होतं बघा, सुपर हिरो. ते बघू काय करायचंय पुढे. तुझं दूध पिऊन नाही झालंय ना, एक काम कर, तू आज जाऊन दूध पी, सांडशील इथे. हा, जा. हो बाबा, काय करायचंय? एलसी शिवाय शाळेत ऍडमिशन कसं मिळेल? आणि बेळगावला सुद्धा नाही जाऊ शकत आम्ही. तू नको काळजी करू, मी करतो काहीतरी. या जवळच्या शाळेत तरी आधी चौकशी करू. हा, आणि एलसीचं काय करता येईल ते मी बघेन. ठीक आहे.